गव्हर्नमेंटचे हे 4 ॲप तुमच्याकडे असायलाच हवेत. पहिला ॲप कोणता आहे? एम परिवहन ॲप. या ॲपमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग रिलेटेड गोष्टी म्हणजे कोणत्या तर तुमचं RC बुक असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा ड्रायव्हिंग रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी स्टोअर करू शकता. आणि हे ॲप सगळीकडे म्हणजे राज्यभर व्हॅलिड आहे. कोणत्या बाहेरच्या देशात गेलात आणि जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर तुम्ही या ॲपमधून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तुमचं PUC RC बुक दाखवू शकता. दुसरा आणि महत्त्वाचा ॲप आहे डिजिलॉकर. या ॲपमध्ये काय आहे? या ॲपमध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या मार्कशीट स्टोअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला कागदपत्र सगळीकडे घेऊन फिरण्याची गरज नाही आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे DG यात्रा. जेव्हा तुम्ही फ्लाईटने प्रवास करता तेव्हा दूरपर्यंत रांगा लागलेल्या असतात चेकिंगसाठी. जर तुमच्याकडे DG यात्रा ॲप असेल तर तुम्ही काही मिनिटामध्ये तुमची चेकिंग कंप्लीट करू शकता. चौथं आणि महत्त्वाचं ॲप आहे AIS ॲप. हे ॲप काय आहे? इन्कम टॅक्स रिलेटेड ॲप आहे. तुमच्या टॅक्स रिलेटेड गोष्टी असतील, सॅलरी रिलेटेड गोष्टी असतील, त्या सर्व तुम्ही गोष्टी या ठिकाणी स्टोअर करू शकता. म्हणजे तुम्हाला टॅक्स किती भरायचा आहे किंवा तुमची सॅलरी जे काय आहे ते तुम्हाला ह्या सर्व ॲपमध्ये दिसणार आहे. सो हे 4 ॲप तुमच्याकडे असायलाच हवेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि अजून कोणत्या नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर मला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा. धन्यवाद.